त्यानंतरचा आधार सामना खिलाडी मेरी विरुद्ध नवलादेवी वागरे तयार राहायचं दोन्ही संघांनी पहिली फी जमा करायची आहे. विनंती दोन्ही संघाला पंचांनी फी जमा केल्याशिवाय सामना चालू करू नये. नवलादेवी वागरे आणि खावडी टाकादेवी खावडी आणि वागरे फी जमा करा प्लीज. पंचांना विनंती आहे की आम्ही सांगितले सामना चालू करू नका. सामना सुपर टॅकल आहे, डुअल आहे, नियम सगळे लागू आहे. जे प्रो कबड्डीचे नियम आहेत ते नियम नाकरे ही नाकरे चढाई आणि लाईन टच करून परत एमटी रेड पंचांचा निर्णय अंतिम असणार आहेत. दोन्ही अनुभवी पंच आणि खावडीला एक पॉईंट, खावडी एक पॉईंट. एक नंबरचा खेळाडू जबरदस्त सामना बघूया. लाईट टच करतो जबरदस्त रेड, जबरदस्त एक नंबरचा खेळाडू, एक नंबर भवानी खेळ करता येतो. एक नंबरचा खेळाडू आणि पॉईंट टू दाखवे. एक 5-5 मिनिटाचा सामना, जबरदस्त वगैरे सामना. पॉईंट टू दाखवे. मला वाटतं इथं कॉमेंट्री म्हणून करताय सौरभ राहुल गोरे आणि आमचे संदेश गुरव अतिशय उत्कृष्ट काम करतायत. पॉईंट घेण्याचा प्रयत्न. हा सामना मला वाटतं अतिशय जबरदस्त होणार आहे. प्रथमेश आजच्या आतापर्यंत चालत आलेल्या सामन्यामध्ये खावडी संघाची आपल्याला उत्तम अशी कामगिरी पाहायला मिळते. त्यानंतर नाकरे संघाचा खेळाडू चढाई करताना हा सामना राहुल बघितला तर हा सामना खरा म्हणजे लांजावरचा रत्नागिरी असा हा सामना आहे. 2 तालुक्याची झुंजाई आणि हा 2 पॉईंट नाकरे संघाला 2 पॉईंट नाकरे संघाला. अतिशय जबरदस्त होता सामना. हा घासून होणारा सामना आहे कारण मला वाटतं खावडीचा संघ सुद्धा तुल्यबळ आहे आणि आपल्या नाखऱ्याचा संघ सुद्धा तुल्यबळ आहे. 2 तालुक्यांचा हा संघर्ष आणि हा खूप जबरदस्त टॅकल. पॉईंट 2 नाकरे. गुणसंख्या झाली आहे नाकरे 4 आणि खावडी 1. हा मधीच खावडी 1 नाकरे 4 आणि बघूया सिंगल पॉईंट नाकरे 1 पॉईंट. खावडी संघाचा हा खेळाडू अतिशय उत्तम अशी चढाई करताना यानंतरचा आधार सामना खिलाडी मोरवी विरुद्ध नवलादेवी वागरट. खिलाडी मोरवी विरुद्ध नवलादेवी वागरट यानंतरचा होणारा अतिशय उत्तम असा सामना. सुपर टॅकलची संधी आहे. 2 पॉईंट घेऊ शकतो हा खेळाडू. सुपर टॅकलची संधी बघूया आणि हा पॉईंट बाद केलाय. मला वाटतं एक गुणाच्या आधारे घेत आहे तो. अतिशय जबर चाललेला सामना आणि बघूया काय करतो खेळाडू. पॉईंट घेण्याची गरज आहे कारण तो एकटाच आतमध्ये लवकर उरलेला आहे. नक्कीच आतमध्ये घुसून बोनस पॉईंट वर रमता पॉईंट आणायचा आहे. मला वाटतं खावडी संघाचा खेळाडू काय प्रयत्न करतो बघूया. पंचांनी काही दिलेलं नाही, पंचांनी काही निर्णय दिलेला नाही आणि बघूया सुपर टॅकलचा प्रयत्न करतो काय. 1+2 आतापर्यंतच्या सामन्यामध्ये नाकरे या संघाने आपली आघाडी कायम टिकवून ठेवली आहे. मला वाटतं नाकरे उत्तम खेळ करत आहे. खावडी संघाने सुद्धा शांत डोकं ठेवून खेळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुणसंख्या झाली आहे 9-1. पंच अतिशय उत्तम कामगिरी करतायत. शेवटचा पुकार खिलाडी, दुसरा पुकार खिलाडी मेरवी आणि वागरट. मेरवी विरुद्ध वागरट 9-1. महेश जोरे उत्तम कामगिरी करतायत लाईन म्हणून. बोनस पॉईंट
कावळी बाहेरून अतिशय मार्गदर्शन करतायत ते खेळाडू कावडीचे चाहते आणि मला वाटतं 2 पॉईंट घेतलेले पंचजणींनी 2 पॉईंट दाखले 2 पॉईंट दाखले आपल्या आघाडी कायम राखत आहे उत्तमरित्या खेळ करत आणि पॉईंट टच करून जबरदस्त कामगिरी या ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी करता येतो आणि लाईट टच करून आपल्या मैदानी परत मला वाटतं पहिला पाहू शकतो असा संघ येतो खावडीचा. बघा आताच्या या खेळाडूकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आणि लाईट टच करून पुन्हा एकदा मैदानी परत. नाकरे संघाचा खेळाडू चढाई करताना गुणसंख्या आहे आवडी 2 आणि 1 पॉईंट मला वाटतं घेतला या ठिकाणी. पंचांचा निर्णय 1.2 नाकरे. 5 मिनिटाचा गेम आहे. फास्ट खेळण्याची गरज आहे या ठिकाणी खावडी संघाला. आपला गेम फास्ट दाखवायचा आहे. कुस्त्याची गरज आहे आतमध्ये. अरे नक्कीच नक्कीच मध्येच हा एक अतिशय भारदस्त खेळाडू आहे तुमच्या आपल्या काय मला वाटतं नाकरेचे खेळाडू हे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे आपण आघाडीवर आहोत. घाई करण्याची कोणती गरज नाही. त्याने अजिबात ते घाई करत नाहीत. ते वेळ घालवण्याचा प्रयत्न करतायत. गेम स्लो करण्याचा प्रयत्न करतायत ते नाकरेचे खेळाडू. 3 पॉईंट नाकरे संघाला. डोळा मित्रा घुसून का आतमध्ये घाबरू नको. बिंदास घोष काय होईल शेवटची 4 मिनिटं. पॉईंट आणायला लागणार आहे. डोळा आहे नाहीतर टीम ऑल आउट होईल. आणि बघूया हा खेळाडू काय करतो. हा उत्तम खेळाडू आहे. आपली चपळाई दाखवतो. पॉईंट आणण्याची गरज आहे. नाकरे संघाचा या खेळाडूला दाबून धरण्याचा प्रयत्न. पॉईंट आणावाच लागणार मित्रा. टच मार बिंदास गुण काय होईल ते होईल. खेळाडू मला वाटतं सर्वात या ठिकाणी जे नाकरेचे खेळाडू आणि ऑल आउट 1+2 नाकरे 1+2 18-2 हा सामना मला वाटतं एका दिशेने फिरवलाय तो. शेवटची 3 मिनिटं आहेत आणि गुणसंख्या 18-2. नाकरे संघाचे जे खेळाडू आहेत ते अनुभवी खेळाडू आहेत. प्रत्येक स्पर्धेत त्यांचा सहभाग असतो. त्यांना माहिती आहे कोणत्या वेळी गेम स्लो करायचा, कोणत्या वेळी गेम फास्ट करायचा. ते आता पण त्यांनी पूर्ण गेम स्लो केला आहे. 16 गुणाच्या आघाडी. पुढील मॅच खिलाडी बेरवे होत आहे की ते विजय होणारच आहेत. त्यांनी आता जे नौकी खेळाडू आहेत त्यांना संधी दिलेली आहे. अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. नाकरे बोलण्याचा प्रयत्न बघूया पण काय निर्णय येतात बघूया. पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न. बोनस पॉईंट दिलेला आहे घेतलेला आहे. खावडीचा बोनस पॉईंट आहे. अरे उद्या बघ लाईन कार्ड 1 पॉईंट लावा. अरे पहिला पॉईंट आहे. पहिला किती सर पहिला किती 4 पहिला किती
खावडी संघाचा खेळाडू चढाई करताना परंतु तो आपल्या मैदानात परत बोट चेंज करून येते नागरेचे खेळाडू. मला वाटतं नागरेचा हा खेळाडू हा अनुभवी संघ असलेला आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे कोणत्याही कोणता गेम करायचा. त्यांची आघाडी पण वाढलेली आहे. गुणसंख्या आलेली आहे. टाइम आउट ओव्हर झाले नागरेची. आणि हा बघूया रे एक नंबर एकाच वेळी सुपर टॅकल 2 पॉईंट सुपर टॅकल. गुणसंख्या आहे 23-5. 23-5 बघूया. अतिशय जबरदस्त खेळ करतायत ते नागरेचे खेळाडू. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. लास्ट मिनिट शेवटचं लास्ट मिनिट आणि 1 पॉईंट बोनस +1 2 पॉईंट. यानंतरचा होणार सामना खिलाडी मेरवी आमचे जे आयोजक नाही नागरे खेळाडूने आपल्या संघासाठी अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. त्यानंतर खावडी खिलाडी मेरवी नवरादेवी वाघराट ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. खिलाडी मेरवी नवरादेवी वाघराट अतिशय जबरदस्त होणारा यांचा सामना. अरे वा 2 पॉईंट 5 ओव्हर रनले 25-9 16 गुणांनी नागरे संघ जिंकलेला आहे. नागरे संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वाघरेट विरुद्ध मेरवी यानंतरचा होणार सामना राहुल नागरे संघाकडे बघून वाटतंय की हा संघ मला वाटतं शेवटच्या 4 संघात आपण या ठिकाणी पाहूया. आतापर्यंत जे आपण 8 संघाचा खेळ बघितलेला आहे त्यामध्ये नागरे संघ एक अतिशय तुल्यबळ संघ मला वाटत आहे. आणि हा संघ गेल्या जो मार्चला चषक झाला होता त्यावेळी सुद्धा हा संघ आपल्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळी कशेळी संघाने विजेतेपद घेतलं होतं व सुनील गोरेच्या नेतृत्वाखाली खेळणारा कापूस तळ्याच्या संघाने उपविजेतेपद घेतलं होतं. यावेळी सुनील गोरे चांदोर संघाकडून खेळत आहेत.